नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, घरकुल योजनेचे जे पैसे आहेत ते मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीला तत्काळ 2 कागदपत्रे तुम्हाला द्यायची आहेत। तर आता ते कोणते 2 कागदपत्र द्यायचे आहेत, ते कोणत्या लाभार्थ्यांनी हे 2 कागदपत्रे द्यायची आहेत, याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन दाबायला विसरू नका। तर बघा, घरकुल योजनेमध्ये अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो बघा, महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 20 लाख घरकुले मंजूर करण्यात आलेले आहेत। आता हे घरकुले प्रत्येक ग्रामपंचायतनुसार टार्गेट सुद्धा फिक्स करण्यात आलेले आहेत। आता सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून महाआवास अभियान करण्यात आलेला आहे। आता 1 जानेवारी 2025 ते एप्रिल 2025 पर्यंत हा महाआवास अभियान सुरू करण्यात सुरू असणार आहे। तर या अभियानादरम्यान आपल्याला ग्रामपंचायतीतील जे लाभार्थी आहेत त्यांना घरकुलसाठी जे पात्र झालेले आहेत त्यांना लाभार्थ्यांना नावे मंजूर यादीमध्ये पाठवायचे आहेत। तर अशा लाभार्थ्यांकडून आता ग्रामपंचायत मार्फत 2 कागदपत्रे घेतले जात आहेत। तर तुमच्या सुद्धा ग्रामपंचायत मार्फत हे डॉक्युमेंट घेतले जात आहेत, परंतु कोणत्या लाभार्थ्यांचे घेतले जात आहेत, कोणते 2 डॉक्युमेंट मुख्य असणार आहेत याबद्दलची व्यवस्थित माहिती आपण बघणार आहोत। तर बघा, जे लाभार्थी मंजूर यादीमध्ये जाणार आहेत, पात्र यादीमध्ये जे प्रायोरिटी आहेत, जे प्राधान्यक्रम आहेत त्यानुसारच आता जे लाभार्थी पात्र यादीमध्ये ठरतील अशा यांच्याकडूनच बँकेचा जो पासबुक आहे आणि आधार कार्ड हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला घेतले जात आहेत। बँकेचा पासबुक देण्यापूर्वी तुम्हाला ज्या बँकेच्या अकाउंटला आधार सीडिंग म्हणजे आधार लिंक किंवा आधार सीडिंग असाच पासबुक तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे DBT मार्फत हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे येत आहेत। जर तुमच्याकडे बँक खात्याला DBT ॲक्टिव्ह नसेल किंवा आधार लिंक नसेल तर हे पैसे तुम्हाला तुमचे येणार नाही आहेत। तर त्यासाठी तुम्हाला ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांनी जर तुमचं ग्रामपंचायतीमध्ये तुमच्याकडून बँकेचा जो पासबुक आहे ते आणि आधार कार्ड जर मागितला असेल तर तत्काळ तुम्हाला जे 2 डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि तुम्हाला ज्या ज्या लाभार्थ्यांची नावे आलेले आहेत त्यांना पूर्वी हप्ता मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांनी हे कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही आहे। परंतु ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत बँकेचा पासबुक आणि आधार कार्ड हे दिलेले नाही आहेत, त्यांचे घरकुल मंजूर होऊन मग त्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत, त्यांच्यासाठी त्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचे नावे मंजूर यादीमध्ये पाठवायचे आहेत अशाच लाभार्थ्यांनी इथं लवकरात लवकर आपल्या गावातील सरपंच किंवा जे ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडं संगणक ऑपरेटर यांना तात्काळ हे 2 कागदपत्रे द्यायचे आहे, म्हणजे बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड देऊन द्यायचं आहे। आता प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत सध्या सर्वे सुरू झालेला आहे, त्यांचे घरकुल यादीमध्ये नाव आलेले आहेत अशा लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेतलं जात आहे। तुमचा सुद्धा लवकरात लवकर देऊन टाका आता तर मित्रांनो, अशा प्रकारे जे लाभार्थी घरकुल लाभार्थी आहेत किंवा ज्यांची घरं मंजूर झालेली आहेत त्यांनी ही 2 डॉक्युमेंट देणे खूप गरजेचं आहे। ते आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये किंवा सरपंचांकडे किंवा ग्रामसेवक असतील किंवा जे संगणक ऑपरेटर असतील त्यांच्याकडे हे 2 डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक म्हणजे जे तुमचं आधार सीडिंग झालेलं आहे, म्हणजे तुमचे पैसे हे DBT मार्फत येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आधार सीडिंग झालेलेच पासबुक देणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघितलेली आहे आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।